गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। तर आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेलच आपला हा आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। उंबरठ्यावर हळदीचे लेपन कधी आणि कसे करावे याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे। तर सर्वप्रथम हळदीचे लेपन हे उंबरठ्यावर का करावे, तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर निघून जावी, आपल्या घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी यावी, आपल्या घरातील वाईब्स चांगले असावे, तसेच आपल्या घरामध्ये अष्टसिद्धीने प्रवेश करून तिचे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कायम वास्तव्य असावे यासाठी आपण हळदीचे लेपन हे उंबरठ्यावर करीत असतो। तर हळदीचे लेपन कधी करावे? हळदीचे लेपन हे गुरुवारी किंवा शुक्रवारी करावे। मी दर गुरुवारी हळदीचे लेपन करते, तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवारीही करू शकता। तसेच तुमच्या घरात कुठलं शुभ कार्य असेल, लग्न असेल, सत्यनारायणाची पूजा असेल किंवा तुमचं कुठलं एखादं व्रत असेल, उपवास असेल, पूजा असेल लक्ष्मीची, तर त्या दिवशी हमखास तुम्ही हळदीचे लेपन केलंच पाहिजे। पौर्णिमेला तुम्ही हळदीचे लेपन करू शकता। लेपन मी सातत्याने करीत आहे, तर मला बराच फरक जाणवला। मीही करत आहे, तुम्हीही करून बघा। अतिशय तुमच्या घरातील वाईब्स चेंज होताना तुम्हाला दिसतील, घरात पॉझिटिव्हिटी राहील, तसेच घरातील वातावरण हे आनंदी आणि प्रसन्न असेल। कार्यप्रसंगी आपण आपल्या घराची रंगरंगोटी करतो, तसेच अष्टसिद्धीच्या स्वागतासाठी आपण आपल्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करून रांगोळी काढून सुंदर असे उंबरठा हा सुशोभित केला पाहिजे। त्यानंतर धूपदीप दाखवावा, रांगोळी काढावी आणि हात जोडून नमस्कार करून लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी की तुझे वास्तव्य किंवा तू आमच्या घरात कायम वास्तव्य करावे, अशी लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करावी। आजचा वार आहे गुरुवार। गुरुवार हा गुरुचा वार आहे, त्यामुळे गुरूंचे पाठबळ मिळावे। आपले गुरु आपल्या पाठीशी आहेतच, तर गुरूंचे पाठबळ मिळावे, आपला गुरु हा प्रबळ असावा म्हणून गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे। तर उंबरठ्याबद्दल थोडंसं सांगेल। आपल्या घराचा उंबरठा हा लाकडी असावा, तो ग्रेनाईटचा, काळ्या ग्रेनाईटचा तर अजिबात असू नये, तो उंबरठा लाकडी असावा। उंबरठा लेपन करण्यापूर्वी एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा। उंबरठा, दरवाजा आणि दाराची चौकट हे पुसून घ्यायचे आणि पुसण्यासाठी वापरतानाचा कापड हा स्वच्छ असावा। आपण घातलेली किंवा टाकलेली कापड आपण उंबरा पुसण्यासाठी वापरू नये। एखादा नवीन नॅपकिन करून घ्या, दर गुरुवारी तुम्ही तोच नॅपकिन त्यासाठी वापरा। तसेच उंबरठ्यावर कधीच पाय देऊन उभे राहू नये। आपण उंबरठ्याची पूजा करतो, हळदीचे लेपन करतो। तुम्ही जरी हळदीचे लेपन करत नसाल तरीही उंबऱ्यावर कधी पाय ठेवून उभे राहू नये, कारण त्या ठिकाणी लक्ष्मीचे वास्तव्य असते असे म्हणतात आणि अष्टलक्ष्मीचे वास्तव्य किंवा तिने आपल्या घरात कायम राहावे यासाठी हळदीचे लेपन हे नक्की करा। दर गुरुवारी नित्यनेमाने हळदीचे लेपन करते आणि कधी मला वेळ नाही मिळाला तर माझी मुलगी ओवी, ती 6 वर्षांची आहे, तर ती देखील हळदीचे लेपन करते। मला दर गुरुवारी ती मला बघत असते, म्हणून बघा मुलं आपण जी पूजापाठ करतो, आपण घरात जे वावरतो त्याचं अनुकरण आपली मुलं करीत असतात। तिला फार आवड आहे, मला बघून ती हट्ट करते या गोष्टी करण्याचा। तिला फक्त हळदीचं लेपन हे वाटीमध्ये बनवून द्यावं लागतं। ती स्वतः ते लेपन अगदी व्यवस्थित उंबरठ्यावर लावते, त्यानंतर त्याची पूजा करते, फुलं वाहते, इवन रांगोळीसुद्धा ती तिच्या हाताने सुंदर अशी छान रांगोळीसुद्धा काढते। धूप ओवाळून मग तिथे धूप ठेवते आणि नमस्कार करून तिची काय इच्छा मागायची ती मागते आणि ती म्हणते की इच्छाची सांगायची नसते, तर ती इच्छा मागते। आपल्यामुळे आपल्या मुलांनाही छान वळण लागतं। माझी मुलगी आत्तापासून अध्यात्माकडे वळते हे बघून आनंदच होतो। आपल्या घरातील वातावरण असेच कायम प्रसन्न राहावे यासाठी गुरुवारी हळदीचे लेपन हे उंबरठ्यावर करावेच। तर बघूया हे लेपन कसे करायचे। तर बघा, मी स्वच्छ एक नॅपकिन केलेला आहे, त्या नॅपकिनने मी दर गुरुवारी हा उंबरठा पुसत असते। उंबरठा, त्यानंतर दाराची चौकट वगैरे
स्वच्छ कापड ओला करून पुसून घ्यायचा. आपला हात पोचेल तिथपर्यंत तरी निदान दार आणि ती चौकट पुसावी. त्यानंतर ही हळकंड भिजत घालून ती लग्नाच्या वेळी आपण जी हळद बनवतो ती ही हळद आहे माझ्याकडे. खूप नाही पण थोडीशी हळद आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये एक सुगंधित चंदन ते आपण वापरणार आहोत. सुगंधित चंदन थोडंसं मी घातलं त्यात. सोबतच आपण घालणार आहोत रोज वॉटर म्हणजे गुलाब पाणी. त्याचाही अत्यंत खूप छान असा सुवास येतो आणि लक्ष्मीला गुलाबाचे फूल, गुलाब पाणी, गुलाब अत्तर फार प्रिय आहे, म्हणून आपण इथे गुलाब पाणी रोज वॉटर वापरतोय. त्यानंतर 1-2च थेंब आपण गोमूत्राचे घालणार आहोत. त्यानंतर हे गुलाब अत्तर आहे माझ्याकडे. केवडा अत्तरही लक्ष्मीला फार आवडतं. केवडा किंवा गुलाब अत्तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. तर मी गुलाब अत्तरचे 1-2 थेंब यात घालणार आहे. त्यानंतर या हळदीची एक अशी पातळशी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे, जेणेकरून आपण ती उंबऱ्यावर व्यवस्थित लावू शकू. गरज पडल्यास आपण त्यात थोडंसं पाणी घालू शकतो. पाणी घालून मी एक पातळशी पेस्ट तयार केली आहे. आता याचे आपण उंबऱ्यावर लेपन करू. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी जरा व्हिडिओचा स्पीड थोडा वाढवलेला आहे एडिट करताना. हळुवारपणे अगदी काठापासून तुम्ही व्यवस्थित असे हळदचे लेपन उंबरठ्यावर करून घ्या. लेपन करताना महालक्ष्मीचा अतिशय प्रभावशाली असा मंत्र श्रीम ब्रजी हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही लेपन करू शकता, किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तर लेपन करून झाले आहे. आता आपण छान अशी रांगोळी काढून घेऊया. मी दाराच्या काठाला लक्ष्मीची पावलं काढत आहे. दोन्ही साईडनी लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची. तुमच्याकडे छापे असतील आणखी दुसरे कुठले तर तुम्ही तेही वापरू शकता. त्यानंतर पूर्ण उंबरठ्यावर आपण रांगोळी काढणार आहोत. मला कलरची रांगोळी काढण्यापेक्षा पांढरी रांगोळी काढून त्यावर भरपूर असं हळदी कुंकू टाकून रांगोळी काढायला फार आवडतं. तर शक्यतो मी रोजच्या रांगोळीमध्ये फार रंग वापरत नाही. आजही मी पांढऱ्याच रांगोळीने रांगोळी काढत आहे. खूप छान वाटतं जेव्हा आपण जाता येता उंबऱ्याकडे बघतो. दिवसभरातून समाधान मिळतं. आजचा दिवस सार्थकी लागल्याचं समाधान मला तरी मिळतं पूजापाठ केल्यानंतर. आता आपली रांगोळी काढून झाली की आपण उंबऱ्याचे पूजन करून घेऊ. उंबऱ्याचे पूजन आपले करायचे राहिले आहे. उंबऱ्याचे पूजन करून रांगोळीवर हळदी कुंकू टाकून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला वेळ असेल, इच्छा असेल तर तुम्ही रांगोळीमध्ये रंग भरू शकता. आता उंबरठ्याच्या साईडला, दोन्ही साईडला कुंकवानी लाल रेषा आपल्याला ओढायच्या आहेत. कॅमेऱ्यामध्ये आता ते दिसलं नाही, मी नंतर तुम्हाला दाखवते. त्यानंतर मध्ये उंबरठ्याला हळदी कुंकवाची 5-5 बोटे लावून आपण त्याचे पूजन केले. रांगोळीवर हळदी कुंकू टाकून घ्यायचे आहे. फुलं वाहायची आहेत. त्यानंतर दिवे लावून घ्यायचे आहेत आपल्याला उंबरठ्यावर. बघा रांगोळी किती छान दिसते आहे. असं ठिकठिकाणी हळदी आणि कुंकू टाकल्यावर. तुम्ही आता बघू शकताय साईडला 2 लाल रेषा कुंकवाच्या आपण ओढलेल्या आहेत. दोन्ही साईडला दिवे लावले आपण, मध्यंतरी धूप लावलाय. त्यानंतर फुले वाहून उंबरठ्याची पूजन करून घ्यायचे आहे. बघा किती छान दिसतंय. बघतानाही खूप छान वाटतं. आणि धूपाचा, त्यानंतर अत्तर आणि चंदनाचा खूप छान असा सुगंधही दरवळतो आहे. तो मी अनुभवू शकते, पण बघूनही छान वाटत असेल.
असे आपले उंबरठ्याचे पूजन झाले आहे. त्यानंतर आपण दारही पुसून घ्यायचे आहे. दारावरही आपण दर गुरुवारी जर तुम्हाला लेपन शक्य नसेल तर कमीत कमी दारावर तरी आपण हळदीने शुभ लाभ लिहून मध्ये स्वस्तिक काढायला पाहिजे. दारही म्हणजे दरवाजाही आपण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायला पाहिजे. नीट दरवाजा पुसून झालेला आहे. ज्या बोटाने आपण पूजा करतो त्याच बोटाने आपल्याला शुभ लाभ दरवाजावर लिहून घ्यायचा आहे. मध्ये आपण स्वस्तिक काढणार आहोत. स्वस्तिक काढताना एक फार महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक लाईन ही मध्यबिंदूकडे यायला हवी, बाहेरून आत अशी यायला हवी, कारण ते ब्रह्माचं स्थान असतं असं म्हणतात. कधीही प्लस काढून किंवा अशी लाईन एकमेकाला क्रॉस करून स्वस्तिक काढू नये. प्रत्येक लाईन ही आतमध्ये येताना आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून झालं आहे. त्याच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा आपण काढणार आहोत. नंतर मध्ये डॉट आणि आता याची सर्वाची हळदी कुंकू लावून आपण पूजा करणार आहोत. तुम्हाला जर हळदीचे लेपन करणं शक्य नसेल तर निदान दरवाजा पुसून दरवाजावर हळदीचे हे लेपन दरवाजा पुसून त्यावर निदान शुभ लाभ लिहून स्वस्तिक काढावी. या हळदीमध्ये देखील चंदन आणि अत्तर टाकावे आणि दाराच्या उंबरठ्यावर दिवे लावावे, धूप लावावा आणि हात जोडून आपल्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी की कायम माझ्या घरामध्ये वास्तव्य कर. ही आजचा गुरुवार, त्यामुळे आज महाराजांच्या फोटोला हार आणि ही मूर्तीची पूजा. एक मूर्ती माझ्या देवघरामध्ये सुद्धा आहे जिची प्राणप्रतिष्ठा आम्ही करून घेतलेली आहे आणि एक मूर्ती मी समोर इथे हॉलमध्ये लावलेली आहे फोटोसमोर. खूप छान प्रसन्न वाटतं याच घरामध्ये. तर ही महाराजांची पूजा. ही मूर्ती मला माझ्या लग्नामध्ये माझ्या मैत्रिणीने भेट दिली होती. तर आपले हे आजचे उंबरठ्यावरचे हळदीचे लेपन करून झाले आहे. खरंच अगदी प्रसन्न वाटतं. आता माझी मुलगी शाळेतून येईल तर म्हणेलच की मम्मी आज घरात खूप छान स्मेल येतोय. अगदी प्रसन्न वातावरण होतं. आपली मुलं, आपलं कुटुंब यांचं सुख, यांचा आनंद, यांची प्रसन्नता ही सर्वात मोठी श्रीमंती आहे असं मला वाटतं. तर त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं एक गृहिणी म्हणून किंवा घरची लक्ष्मी म्हणून, होम मिनिस्टर म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर नक्की उंबरठ्यावर लेपन करून बघा आणि सातत्याने ही कुठलीही सेवा जी आपण करतो तर ती सेवा सातत्याने केल्यावर त्याचे फळ मिळतं आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील ते माझ्याशी नक्की शेअर करा. आपल्या या श्रींची प्रचिती चॅनलवर आपण श्री गजानन महाराजांचे अनुभव नेहमी बघत असतो. तर हे अनुभव बघण्यासाठी आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे सर्व अनुभव तुमच्यापर्यंत नक्की वेळेवर पोहोचतील. तुमच्याकडेही जर गजानन महाराजांचे असेच काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर येतोय. तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा अनुभव कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता. शक्य नसेल तर तुम्ही ऑडिओ स्वरूपातही मला तुमचा अनुभव पाठवू शकता. तसेच तुम्हाला जर तुमचा अनुभव तुमचे नाव न सांगता प्रसारित करायचा असेल तर तेही शक्य आहे. फक्त एक श्रीभक्त म्हणून मी तुमचा अनुभव आपल्या या श्रींची प्रचिती चॅनलवर प्रसारित करेल. तर भेटूया एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन.